नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस म्हणजे आपल्या महाराजांचा प्रकट दिन. यंदा 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी जणू काही दिवाळीच असते. तो दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. या सुवर्ण क्षणाचा अवचित्त साधून आपण महाराजांची सेवा करत असतो आणि सेवा केली पाहिजे त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 20 मार्च 2026 महाराजांचा प्रकट दिन आला आहे. महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म नाही घेतला, ते प्रकट झाले आहे म्हणून स्वामी समर्थ प्रकट दिन असं आपण म्हणतो. 21 दिवसाचं स्वामी समर्थ सारामृत, 11 दिवसाची पारायण किंवा 7 दिवसाचं पारायण आपण हे स्वइच्छेने आपल्या वेळेनुसार प्रकट दिनापर्यंत करू शकतो. येणाऱ्या 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आपण स्वामी समर्थांचं सारामृत आपण वाचन करू शकतो. 7 दिवसाचं पारायण असं याला म्हणलं जाईल. फक्त पारायणाची सुरुवात ही अमावस्येला न करता सांगता ही अमावस्येला आली नाही पाहिजे याची आपण खात्री करायची आहे. स्वामी समर्थांचं पारायण करण्याच्या आधी आपण अभिषेक करून त्यांना अगरबत्ती, धूप, त्यांची पंचोपचार पूजा करून त्यानंतर संकल्प, मनात एखादं तुमची इच्छा असेल ती स्वामींजवळ पोहोचली पाहिजे यासाठी संकल्प करायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हातात 3 वेळेस पाणी टाकून ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं आचमन करायचं आहे. त्यानंतर डाव्या हातून उजव्या हातावरती अक्षदा, फूल, हळदी, कुंकू, त्यानंतर आपलं नाव सोबत आपलं गोत्र माहिती नसल्यास काश्यप असं मनात बोलून त्यानंतर स्वामींपुढे आपण प्रार्थना करायची आहे. पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी आपण 1 माळ किंवा 11 माळ स्वामी समर्थांचा जप करून त्यानंतर क्रमशः 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. एकाच ठिकाणी बसून एकाच वेळेस 21 अध्यायाचं पारायण केलं की एक पारायण पूर्ण होतं. आपल्या स्वइच्छेने 18 तारखेला 18 मार्च रोजी अमावस्या लागणार आहे म्हणून 17 तारखेलाच आपण स्वामी महाराजांचं 7 दिवसाचं पारायण हे वाचन करून पूर्ण करायचं आहे. नंतर प्रकट दिनाच्या दिवशी आपण स्वामींना अशा प्रकारे नैवेद्य दाखवू शकतो. तुमच्या स्वइच्छेने तुम्ही काही करू, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही स्वामींना कुठलाही नैवेद्य करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.